नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये। आज आपण बनवतोय गव्हाच्या पिठाच्या शंकरपाळ्या। मैद्याच्या तर शंकरपाळ्या आपण नेहमीच करतो, पण आज आपण गव्हाच्या पिठापासून करतोय पौष्टिक अशा। आता त्याची साहित्य आणि कृती पाहूया आपण। इथे मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। पीठ छान चाळून घेतलेलं आहे आणि पीठ चाळून घेताना त्याच्यामध्ये अर्धा चमचा बेकिंग पावडर टाकली, 1 चमचा आपण वेलची आणि जायफळ पावडर टाकली, थोडंसं मीठ टाकलेलं आहे। आणि इथे आता एका पातेल्यामध्ये आपण ज्या वाटीने आपण पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने आपण 2 वाट्या पिठाला आपण 1 वाटी पाणी घ्यायचे आणि 1 वाटी आपण साखर घ्यायची आणि पाव वाटी आपल्याला तूप घ्यायचे। आता हे तूप मी मेल्ट करून घेतलेलं आहे गॅसवरती, असं पाव वाटी हे तूप आहे। आता हे आपल्याला 1-2 मिनिटासाठी गॅसवरती गरम करून घ्यायचे। फक्त थोडंसं हलकंसं आपल्याला हे पाणी गरम करायचे, म्हणजे साखर आपल्याला विरघळवून घ्यायची। आता ह्या ठिकाणी हे जे तूप आपण पाण्यामध्ये घेतलेलं आहे, तर हे तूप किंवा साखर तुम्ही दुधामध्ये सुद्धा घेऊ शकता। 2 वाटी आपण जर गव्हाचं पीठ घेतलं तर 1 वाटी आपल्याला दूध, पाऊण वाटी तूप घ्यायचे आणि 1 वाटी साखर घ्यायची। आणि आता हे गॅसवरून मी पातेलं खाली उतरवले आणि छानपैकी ही साखर आता आपल्याला विरघळवून घ्यायची। आणि हे जे पाणी आहे हे पूर्ण पाणी आपल्याला थंड होऊन द्यायचे आणि मग आपल्याला पीठ मळून घ्यायचे। आता ह्या ठिकाणी आणखीन एक कृती तुम्ही करू शकता। हे जे तूप आपण पाऊण वाटी तूप आपण घेतलेलं आहे, हे तूप आपण कडकडीत गरम करायचं गॅसवरती आणि त्याचं मोहन आपण ह्या पिठामध्ये घालायचं। त्या शंकरपाळ्यासुद्धा खूप छान होतात, पण आज आपण अशा पद्धतीने करतोय। जर तुम्हाला तशा करायच्या असतील तर तशासुद्धा खूप छान होतात। चांगलं तूप कडकडीत गरम करायचं आणि पिठामध्ये ओतून पीठ चांगलं खसखशीत चोळून घेऊन मग आपण कणिक मळायची। आणि ती मळताना सुद्धा हे साखरेचं आणि पाणी आणि साखर, हे साखरेचं पाणी करायचं आहे आपल्याला आणि साखरेच्या पाण्यामध्ये पीठ मळायचं। आता इथं हे पाणी थंड झालेलं आहे, आपण आता पीठ मळून घेऊया। हे पहा, थोडं थोडं पाणी घालत आपल्याला पीठ मळायचं आहे, गरम पाणी घ्यायचं नाही, पाणी आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी घालत आपण हे शंकरपाळीचं पीठ मळून घेतोय। गव्हाच्या पिठाच्या शंकरपाळ्या खूप छान होतात आणि अशा प्रकारे शंकरपाळ्या केल्या तर अजिबात तेलकट होत नाहीत आणि खायलासुद्धा खुसखुशीत पौष्टिक अशा छान लागतात। हे पहा, आता हळूहळू आपण हे सगळं मिक्स करून घेऊया। असं पाण्यात हे जे पाणी आपण साखरेचं पाणी, तुपाचं पाणी घेतलं ते असं पिठामध्ये टाकून छान असं पीठ आपल्याला चोळून घ्यायचं। हे पहा, हे असं हे पाणी आपल्याला पिठाला चोळून घ्यायचे आणि आता पीठ आपल्याला छान मळून घ्यायचे। हे सगळं पाणी आपल्याला ह्या पिठामध्ये घालायचं आहे। आता ह्या ठिकाणी काही वेळेला गव्हामध्ये सुद्धा हे असतो, काही गव्हांमध्ये फरक असतो। एखाद्या गव्हाला पाणी जास्त लागतं, एखाद्या गव्हाला पाणी कमी लागतं। तर आपल्याला आता हे पाणी जेवढं आपण प्रमाण घेतलेलं आहे तेवढं सगळं पाणी आपल्याला घालायचं आहे। जर ह्या ठिकाणी आपलं पीठ पातळ झालं तर थोडंसं गव्हाचं पीठ तुम्ही घेऊ शकता, किंवा पीठ घट्ट झालं तर थोडंसं पाणी घेऊ शकता, साधं पाणी घेऊन आपण मळायचं आहे। आता इथं आपण छान ही कणिक मळून घेऊया। जास्ती दाबायची नाही आहे कणिक, आपल्याला हलक्या हाताने मळून घ्यायची। आणि आता कणिक मळून झाल्यानंतर 15 मिनिटासाठी आपण झाकून ठेवली होती। आता अशा प्रकारे आपलं शंकरपाळीसाठी पीठ तयार आहे। हे पहा, आता त्या पिठाचे आपण गोळे करून घेतलेत। आपण 2च वाट्या कणिक घेतलेले आहे, पण त्या कणकीपासून हे पहा आपले 5 गोळे तयार झालेले आहेत। आता आपण हे लाटायला घेऊया। आता छान असं पोळपाटावरती आपल्याला हे पीठ लाटून घ्यायचे। अगदी बरोबर पीठ आपलं तयार झालेलं आहे शंकरपाळीसाठी। आणि पहिला पदार्थ जर दिवाळीसाठी काय करायचा तर आपण गोडापासून सुरुवात करूया। हे पहा, आता हे एकदम पातळ लाटायचं नाही आहे आपल्याला, मीडियम साईज ठेवायची। पातळ ठेवायचं नाही, जास्ती जाड ठेवायचं नाही आहे, मीडियम साईजमध्ये आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची। हे बघा, आता आपण थोडं सुरीच्या साह्याने साईडला कट करूया, जे काठ आहेत आपले ते कट करूया आणि एक चौकोन करून आपल्याला शंकरपाळ्या करून घ्यायच्या आहेत। आता हे पीठ पुन्हा एकदा आपण झाकून ठेवूया। आपण जिथं गोळे करून ठेवलेले आहेत पिठाचे त्या भांड्यामध्ये हे पीठ आपल्याला झाकून ठेवायचे। उघडं ठेवू नका, उघडं ठेवलं तर त्याला असं कोरडं पडतं पीठ। आता आपण हे असं सुरीच्या साह्याने तुम्हाला ज्या आकाराच्या पाहिजेत त्या आकाराच्या तुम्ही शंकरपाळ्या काढून घ्या।
हे पहा, छान अशा शंकरपाळ्या काढून घ्यायच्यात आपल्याला. आता ज्या लोकांना मैद्याचं खायचं नाही आहे, पथ्य आहे, अशा लोकांना ह्या शंकरपाळ्या खूप छान आहेत. लहान मुलांसाठी शक्यतो मैद्याचं काही करायचंच नाही आहे मंडळी. आपल्याला जेवढं गव्हाच्या पिठाचं करता येईल किंवा रवा वगैरे वापरून करता येईल तेवढं करा मंडळी. मैद्याचा वापर कमीत कमी करा. हे पहा, लहान मुलांनासुद्धा मैदा जास्ती द्यायचा नाही आहे आपल्याला. वयोवृद्ध लोकांनाही मैदा द्यायचा नाही आहे. मग ह्या गव्हाच्या पिठाच्या शंकरपाळ्या खूप छान होतात. आता आपण तेल गरम करून घेतलेलं आहे. एक शंकरपाळी टाकून पाहिली आहे मी, तेल गरम झालं आहे का. छानपैकी कडकडीत आपण तेल गरम करून घ्यायचे आणि एकदम गॅस बारीक करायचा आणि मग ह्या शंकरपाळ्या आपल्याला तेलामध्ये सोडायच्या आहेत. आता मी अशा प्रकारे सोडते, पण तुम्ही झाऱ्यावरती घेऊन शंकरपाळ्या सोडा. नवीन असताल तर झाऱ्यावरती घ्या आणि मग तेलामध्ये सोडा. नाहीतर मग तेल हातावर उडलं तर चटका बसायचा संभव असतो. तर हे पहा, आता शंकरपाळ्या आपण तेलामध्ये, थोडंसं तेल माझं जास्ती गरम झालेलं आहे. एकदम गॅस मी आता एकदम, आणि ह्या ज्या गव्हाच्या पिठाच्या शंकरपाळ्या आहेत मंडळी, त्या शंकरपाळ्या आपल्याला एकदम बारीक गॅसवरती तळायच्या आहेत. कारण ह्याला थोडा वेळ लागतो. मैद्याच्या शंकरपाळ्या पटकन तळून निघतात, पण गव्हाच्या शंकरपाळीला तळायला थोडासा वेळ लागतो. आपल्याला कच्च्या काढायच्या नाही आहेत. कच्च्या काढल्या तर त्या मऊ पडतील. त्याच्यामुळं खरपूस अशा तांबूस कलरवरती आपल्याला शंकरपाळ्या तळून घ्यायच्यात ह्या. हे पहा, झारीने अशा हलवत राहायच्या. अशा प्रकारे शंकरपाळी आपली तळून झालेली आहे. तांबूस कलरवरती आपण ही शंकरपाळी काढलेली आहे तळून. हे पहा, आता आपण एक चाळणी घेतलेली आहे, मोदक उकडायची चाळणी आहे. त्या चाळणीमध्ये ह्या शंकरपाळ्या, चाळणीमध्ये एक ताट ठेवायचे खालच्या बाजूला आणि शंकरपाळ्या आपण चाळणीमध्ये काढून घेऊया. आता ह्या शंकरपाळ्यामध्ये तेल तर अजिबात राहत नाही, तरीही आपण चाळणीमध्ये काढूया. कारण थोडीशी हवा हे होते, आपण चाळणीमध्ये घेतल्यानंतर ते चाळणीला जे होल असतात त्यातून हवा आसपास आरपार होते. त्याच्यामुळं मग ते अशा मऊ पण नाहीत पडत. आता हे आणखीन आपण दुसऱ्या मी करून दाखवते तुम्हाला. हे पहा, साडीच्या कडा आपल्याला कट करायच्यात, म्हणजे छान शंकरपाळीचा आकार येतो व्यवस्थित. असा चौकोन आपल्याला कट करून घ्यायचा आणि मग शंकरपाळी आपल्याला करून घ्यायची. हे पहा, काठ सगळे आपल्याला कट करून घ्यायचे. आणि अशा प्रकारे गव्हाच्या पिठाच्या शंकरपाळ्या खूप छान होतात. अगदी मैद्यासारख्याच खुसखुशीत होतात. आता 2 प्रकारे मी तुम्हाला सांगितलेले आहेत. एक प्रकार आहे पाण्यामध्ये तूप टाकून करायचा. तूप नसेल तर तुम्ही डालडा वापरू शकता किंवा कोणतंही रिफाईंड तेल वापरू शकता, पण तेल गरम करा व्यवस्थित, वास नको आहे त्या तेलाचा. तेल छान गरम करायचं, वाफ येऊन द्यायची आणि मग त्याचं मोहन करून आपण ही शंकरपाळी मळून घ्यायची. तेलाचं मोहन करायचं आणि मग त्याची शंकरपाळी करायची. आणि असंच तुपाचंही मोहन करायचं. कडकडीत तूप आपण गॅसवरती गरम करायचं आणि त्याचं मोहन पिठामध्ये टाकून ते पीठ मळून घ्यायचं साखरेच्या पाण्याने. जर पाणी नसेल वापरायचं तर तुम्ही दूधही वापरू शकता. या शंकरपाळ्यांना छान होतात दुधात पण. आता इथं आपल्या ह्याही तळून झालेल्या आहेत, आपण काढून घेऊया. आणि अशाच शंकरपाळ्या तांबूस रंग येईपर्यंत तळून घ्यायच्यात बरं का मंडळी. सपेट ठेवू नका, नाही तर थोड्याशा जरी पांढऱ्या राहिल्या तरी मग त्या मऊसर होतात, चवीला फरक पडतो. आता इथं थोडासा तुम्ही व्हॅनिला इसेन्स जरी वापरलात तरी मुलांना बिस्किटप्रमाणे खायला खूप छान लागतात त्या. इथं मी नाही इसेन्स वापरलेला, कारण मी वेलची पावडर टाकलेली आहे. जर थोडा व्हॅनिला इसेन्स टाकला आपण पाण्यामध्ये तर त्याच्याही शंकरपाळ्याला एक छान स्मेल येतो आणि मुलं आवडीने खातात. अशा प्रकारे सोडल्यानंतर झारीने फक्त आपल्याला हे फिरवत राहायचे. हे पहा, उलटपालट नाही करायच्या, फक्त झारीने तेल गोल फिरवत राहायचं, आपण जसे गुलाबजाम तळतो तशा प्रकारे. आता हेही, आणि एक लक्षात ठेवायचं, हे पूर्ण ज्या शंकरपाळ्या आहेत ह्या आपल्याला बारीक गॅसवरतीच तळून घ्यायच्या आहेत. गॅस अजिबात फास्ट करायचा नाही आहे. सुरुवातीला तेल चांगलं गरम करून घ्या तुम्ही आणि नंतर मग गॅस एकदम बारीक करायचा आणि बारीक गॅसवरती आपल्याला ह्या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या. हे पहा, छान अशा शंकरपाळ्या तांबूस कलरवरती आपण तळून घेतोय. हे बघा, अशा प्रकारे खरपूस अशा शंकरपाळ्या. थोडासा वेळ लागतो तळायला, पण तेवढी मेहनत थोडीशी घ्यावी लागते मंडळी. मैद्याची शंकरपाळी पटकन तळली जाते, गव्हाच्या शंकरपाळीला थोडासा वेळ लागतो. हे पहा, आता काढून घेऊया आपण.
छान अशा खुसखुशीत शंकरपाळ्या तयार होतात गव्हाच्या पिठाच्या. खूप सुंदर लागतात आणि सहज आपण पोळी जशी लाटतो तशा पोळी लाटूनच ह्या शंकरपाळ्या करून घ्यायच्या. अगदी लेअर पाहिजे असे सुटतात आपल्याला. हे पहा, आता झाऱ्यावरती आपण शंकरपाळ्या घेऊन ह्या तळत आहे. हे पहा, झाऱ्यावरती काढून घेतोय आपण आणि झारा असा तेलामध्ये सोडायचा आहे आपल्याला. जे नवीन शिकतायत त्यांच्यासाठी ही टीप आहे. झाऱ्यावरती घ्या आणि तळून घ्या अशा छान अशा. हे पहा, अशा प्रकारे आपली शंकरपाळी तळून झालेली आहे आणि छान असे लेअर पण हे पहा, चांगले असे पदर सुटलेले आहेत शंकरपाळीला. मौसूद शंकरपाळी खुसखुशीत अशी आपली तयार आहे. करून बघा, खाऊन बघा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी.